ठीक आहे. त्या फर्स्ट डेमो यूज सॉरी यूज डेटाबेस नेम जर टाकलेला असेल तर ते दाखवतं. फर्स्ट एक्झिक्यूट कनेक्ट. ठीक आहे. साईज कमी. ठीक आहे. टेबल वगैरे क्रिएट केला आपण, इन्सर्ट पण केला डेटा, बरोबर. तो आता टाइप्स ऑफ एसक्यूएल कन्स्ट्रेंट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एकदा टोटल चेक करूया स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. सो नॉट नल. नॉट नल कशासाठी यूज केला आपण, की त्या जिथं आपण फील्ड यूज करणार आहे, जिथे युनिक असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी काय झालं पाहिजे. समजा हा टेबल घेतला आपण. ठीक आहे. क्रिएट टेबल. आपण समजा टेस्ट नावाचा टेबल क्रिएट केला, बरोबर. रोल नंबर इंटिजर टाकलं. नेमला आपण 1 करूया, कारण तो त्याचा व्हेरिएबल आहे. कीवर्ड असल्यामुळे तो ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो. क्लास. ठीक आहे. व्हेअर कॅर. आणि याला एंटर करूया. तर आता सध्या या जर टेबलला मी क्रिएट केलं, बरोबर, तर हा काय करणार आहे, डुप्लिकेट व्हॅल्यू ऑटोमॅटिक ऍक्सेप्ट करणार आहे. कारण फक्त आपण काय केलं तिथं, तर इंटिजर घेतलेले, बरोबर. तर ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो, ओके, त्याचा फॉर्म्युला इथं पण केलं चालतं. इन्सर्ट इनटू व्हॅल्यू. ठीक आहे. व्हॅल्यू. टेबल कुठला घेतलाय, टेस्ट. ठीक आहे. टेबल मध्ये समजा आपण थोड्या व्हॅल्यू, त्याच्यामुळे इथे व्हॅल्यू देऊया. रोल नंबर. ठीक आहे. रोल नंबर एक आहे. दुसरा काय आहे, नेम. आणि थर्ड काय, क्लास. ठीक आहे. याला क्लोज केलं आणि तर व्हॅल्यूज. ठीक आहे. व्हॅल्यूज मध्ये काय, समजा आपण फर्स्ट एक एंट्री ओके करूया. रोल नंबर दिला तिथं. त्याच्यानंतर नेम दिलं, जे आठवल ते फास्ट. त्याच्यानंतर क्लास दिला. ठीक आहे. आणि याला क्लोज केलं, पण तो काय सिंगल कोट राहिलेला आहे, बरोबर. याला सिंगल कोट, याला सिंगल कोट, आणि हा कॅरेक्टर सिंगल. आता याला सिलेक्ट. ठीक आहे. सेमिकोलॉन. वरच्या. पण ते झालं वाटतं ना, का त्याला केलं नाही आपण आणखी. अच्छा, टेबल क्रिएट नाही ना केलं, केलं होतं. अच्छा, मी पाहिलंच नाही, म्हणजे इथलं हे राहिल्यामुळे ना टेबल क्रिएट झाला, मी पाहिलंच नाही मॅसेज. हा. ठीक आहे. टेस्ट हा टेबल क्रिएट झाला, आणि त्याच्यामध्ये आपण ही जी एंट्री आहे ती काय केली, फर्स्ट इन्सर्ट. ठीक आहे. एक्झिक्यूट केलं. आता दुसरा फर्स्ट सेकंड टाइम काय करतो आपण, समजा इथून रोल नंबर काढला, आणि रोल नंबर एमटीच ठेवला. तर हा जर घेतला, नॉट नल यूज करते का चेक करू. तर हा पण काढला. ठीक आहे. आता याला काय करतो, इन्सर्ट होतोय, बरोबर. आता याला जेव्हा आपण सिलेक्ट करतो, ठीक आहे, डिस्प्ले करतो, तर त्यावेळेस काय होतं, तर नंबर काय होतो त्या ठिकाणी नल दाखवतोय, म्हणजे तो घेतोय. आपण त्या ठिकाणी नाव पण मिस केलं, क्लास केलं, किंवा नेम जरी मिस केलं, तर तिथं आपलं आपण कंडिशनच दिलेली नाही नल साठी. मग त्यासाठी आपण काय यूज करतो, आता हा टेबल डिलीट करायचा, तर काय करणार आपण, डिलीट फ्रॉम टेबल नेम, बरोबर. हा टेबल डिलीट केला आपण. रो कसं काय झाले, अच्छा सॉरी, ड्रॉप करायचं.
पूर्ण टेबलच करायचं. ड्रॉप टेबल टेस्ट. ठीक आहे, तो पूर्ण टेबल ड्रॉप केला. आता इथं काय करायचंय, नॉट नल. ठीक आहे, नॉट नल यूज केलं कॉन्स्टंट. आता क्रिएट करूया. ते क्रिएट केलं आणि आता आपण फर्स्ट जर एक्झिक्यूट केलं याला नंबर देऊ, सॉरी तिथं हे द्यायचंय रोल नंबर. ठीक आहे, इथं काय येणार, रोल नंबर. आता याला इन्सर्ट केलं तर काय होतं, इन्सर्ट होतो. आणि ज्यावेळेस आपण रोल नंबर रिमूव्ह केला इथून, तर होईल का तो, नाही होणार. कारण त्याला नल व्हॅल्यू अप्लाय करायची परमिशन नाही, कारण त्याचं कीवर्ड यूज केले आपण, कोणता, नॉट नल. ठीक आहे, म्हणजे नॉट नल यूज केल्यानं काय होतं, युनिक होतो प्रत्येक वेळेस. युनिक होतो का नाही होत, नाही होत. युनिक कसं होईल, आता समजा आपण किती वन केलेलं आहे बरोबर. वनला जर मी एक्झिक्यूट केलं आणि परत दुसरा वनच करतोय, घेईल ना तो रोल नंबर. इथं नंबर दिला वन. आता हा इन्सर्ट केलं तर होईल का, का होत नाही. हम्म, अच्छा हा, नेम वन. ठीक आहे, आता इन्सर्ट एक्झिक्यूट होतोय. ठीक आहे, म्हणजे काय, काय आहे इथं, फक्त एम्प्टी नाही राहायला पाहिजे, नल. डुप्लिकेट घेतोय तो. डुप्लिकेट साठी काहीच त्याला इश्यू नाही. तो तुम्ही किती वेळा जरी याला इन्सर्ट इन्सर्ट केलं सिलेक्ट करून, तर तो प्रत्येक वेळेस इन्सर्ट करणार आहे. फक्त त्याला नॉट नल ची कंडिशन आहे, किंवा इथं नॉट नल यूज नाही झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे नॉट नल फक्त एम्प्टी घेणार नाही, बाकी तुम्हाला डुप्लिकेट किती आले तरी तो कन्सिडर करणार. ठीक आहे, नॉट नल. त्याच्यानंतर काय आहे, युनिक की. आता हा जो आहे तो युनिक पाहिजे, याला व्हॅल्यू काय पाहिजे. जर तुम्हाला युनिक व्हॅल्यू पाहिजे असेल तर त्याच टेबल, फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, हा टेबल ड्रॉप केला. आता नॉट नलच्या ठिकाणी समजा आपण काय केलं, युनिक कीवर्ड वापरला. ठीक आहे, युनिक क्रिएट टेबल, टेबल क्रिएट केलं बरोबर. त्याच्यानंतर इन्सर्ट, हा रेकॉर्ड इन्सर्ट केला त्यामध्ये. आणि नेक्स्ट टाइमला पण त्याला मी परत एक्झिक्यूट करतोय, तर होतंय का ते, नाही होत. पण आता एमटी घेते का बघूया. एमटी घेईल का, ठीक आहे, परत चेक करा. एक्झिक्यूट, म्हणजे घेतलेलं आहे. हे बघा. हा नल घेतोय, डुप्लिकेट घेत नाही. फक्त थोडक्यात काय, हा युनिक म्हणजे डुप्लिकेट घेणार नाही. नल घेतोय किंवा अदर कुठली व्हॅल्यू टाका, तर तो घेणार आहे. फक्त त्याच्यामध्ये काय आहे, युनिक व्हॅल्यू आली पाहिजे, परत येणारी व्हॅल्यू तो करत नाही. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, दोन्ही की ऍट अ टाइम यूज करावं लागेल बरोबर का. म्हणजे इथं पुढं काय यूज करावं लागेल, नॉट नल बरोबर. आता याला जर आपण क्रिएट केलं तर आता काय होईल, आता याला इन्सर्ट केलं आपण. ठीक आहे, हा घेणार का, नाही घेणार. कारण इथं काय, रोल नंबर नाहीये. ठीक आहे, रोल नंबर दिला आपण. नेम का निघून जाते, नेम. ठीक आहे, नेम दिलं. आता इथं काय दिलं, रोल नंबर वन. आणि याला इन्सर्ट केलं, झाला. आता यालाच परत इन्सर्ट केलं, होईल का तो, नाही होणार. मग चेंज काय करायला लागेल, हे व्हॅल्यू. आता होईल ना. ठीक आहे, आता समजा एमटी केलं, याला एमटी घेईल का तो आता, म्हणजे तिथं काहीच द्यायचं नाही आपल्याला. आणि याला इन्सर्ट करतो, तर काय होईल, तो घेणार नाही. कारण आपण तिथं काय दिले, नल पण व्हॅल्यू नसली पाहिजे आणि डुप्लिकेट पण नसली पाहिजे, म्हणजे युनिक व्हॅल्यू आली पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं इथं,
याचा उपयोग केला, नॉट नल आणि युनिक कीवर्ड. ठीक आहे, कन्स्ट्रेंट आहे ते दोन्ही पण. तर नॉट नल यूज केलं आणि युनिक म्हणजे ते एम्प्टी पण ऍक्सेप्ट नाही करणार त्या कॉलम साठी, म्हणजे रोल नंबर साठी दिले फक्त. बाकीच्या ठिकाणी चालणार आहे ते. म्हणजे तुम्ही क्लास आता इथं झालेच काय ते, नाही आपणच काढले. फॉर एक्झाम्पल आपण काय केले तर रोल नंबर, बरोबर रोल नंबर तर दिला आपण. समजा नेम गायब केलं इथून आणि रोल नंबर दिला 3. आता बघूया होतंय का. होत आहे, कारण आपण ते फक्त रोल नंबर साठीच अप्लाय केले, बाकीच्यांसाठी दिलेलं नाही. मग जिथं जिथं तुम्हाला नॉट नल नको असेल तर तिथं तिथं तुम्हाला काय करावं लागेल, यूज करावं लागेल नॉट नल कीवर्ड. सगळीकडे चालतं ते. ठीक आहे. समजा आता आपण काय करू इथं आणखीन एक ड्रॉप केलेला. ठीक आहे, याला ड्रॉप केलं आणि व्हेअर कॅर, समजा आपण इथे एक एज डिफाईन केलं, एज आणि व्हेअर कॅर, सॉरी इंटिजर. समजा आपण याला इंटिजर दिलं. ठीक आहे, इंटिजर दिल्यानंतर काय केलं, युनिक दिलं. ठीक आहे, युनिक कीवर्ड यूज केला. मग इथं काय होईल, एज एज मध्ये डुप्लिकेट घेईल, नाही घेणार का युनिक, पण हा घेईल, नल घेईल. ठीक आहे, नॉट नल युनिक इथे एक यूज केले, म्हणजे नॉट नल तुम्ही किती वेळा यूज करा म्हणजे सगळ्यांसाठी, तर तो चालतोय. युनिक पण काय होतं सगळ्यांसाठी चालणार, बरोबर. आता ह्याला समजा आपण इन्सर्ट केलं तर तो काय होतो, टेबल इन्सर्ट होतो, बरोबर. म्हणजे तुम्ही नॉट नल प्रत्येक फील्ड साठी वापरू शकता आणि युनिक पण प्रत्येक फील्ड साठी तुम्हाला यूज करता येतो, बरोबर. म्हणजे तो टेबल क्रिएट झालाय. ठीक आहे, तर दोन कीवर्ड झाले समजलं, नॉट नल आणि युनिक. ठीक आहे, युनिकचा एक वापर केला आपण. आता या दोघांचं काम कोण करतं, प्रायमरी की, बरोबर. समजा आपण इथं यूज केलं, एकच की यूज केली इथं, बरोबर, प्रायमरी की. ठीक आहे, याला काढलं आणि क्रिएट टेबल, टेबल डिलीट झाला ना, नाही केलं, ड्रॉप केला, क्रिएट टेबल आणि इन्सर्ट एक्झिक्यूट. ओके, एक्झिक्यूट इन्सर्ट झाला. आता फक्त इथं ऍड करावं लागेल नेम. नेम साठी काही कंडिशन नाही घेतलं तरी तो घेतला असता. क्लास, ठीक आहे, आणि दुसरं काय, एज, बरोबर. त्याच्यानंतर इथं व्हॅल्यू दिली, पहिलं नेम आहे ना इथं, आणि इथं काय, एज. ठीक आहे, आता याला इन्सर्ट केलं तर तो इन्सर्ट होतोय. आता इथं रोल नंबर जर नाही घेतला तर काय होईल तो, किंवा समजा एक परत एकलाच करतो तर तो दुसऱ्या वेळेस घेणार नाही, कारण तो डुप्लिकेट अलाउ करत नाही, किंवा तो स्पेस एम्प्टी पण चालत नाही त्याला. समजा तुम्ही नॉट नल करताय तिथं, ठीक आहे, म्हणजे यूजच करत नाही, त्यावेळेस हा घेईल का, नाही घेणार, कारण तो नॉट नल आणि युनिक दोघांसाठी आपला एक तर नल पण व्हॅल्यू नाही चालणार आणि डुप्लिकेट व्हॅल्यू पण त्याला नाही चालणार, त्या ठिकाणी प्रायमरी की. आता समजा मला काय करायचं इथं प्रायमरी की यूज करायचं एज साठी, फॉर एक्झाम्पल, म्हणजे परत एज नाही आली पाहिजे फॉर एक्झाम्पल. मग तो घेईल का, टेबल क्रिएट होईल का बरं नाही होणार, कारण प्रत्येक टेबल मध्ये प्रायमरी की एकाच वेळेस यूज करता येतं, मग ते कुठे यूज करा तुम्ही. ठीक आहे, प्रायमरी कीचा जो वापर आहे तो रिलेशनल डेटाबेस साठी यूज करतो आपण, फॉरेन की आणि प्रायमरी की. म्हणजे मल्टिपल टेबल जेव्हा येतात तर त्यावेळेस फॉरेन की आणि प्रायमरी की दोघांचा रेफरन्स क्रिएट करतो आपण, आणि ते वन टाइमच होते. कुठल्याही म्हणजे तुम्ही सिरियल नंबरला दिला, एम्प्लॉई आय ला दिला, पॅन नंबर दिला, आधार नंबर दिला, काही असेल तर तो वन टाइमच यूज होतो. ठीक आहे, प्रायमरी की डबल होत नाही, जसं की नॉट नल घेतलं
प्रत्येकासाठी नॉट नल, प्रत्येकासाठी युनिक घेऊ शकता. पण प्रायमरी की आहे ती वन टाइम एका टेबलमध्ये कुठेही ऍड करा, पण ते वन टाइमच आली पाहिजे. सेकंड टाइम जर यूज करतोय तर तो ऍक्सेप्ट नाही करत, बरोबर. सो प्रायमरी की वन टाइमच आहे आणि तो युनिक आणि डुप्लिकेट दोन्ही गोष्टी हँडल करतो, म्हणजे तो अलाउ नाही करत डुप्लिकेटला आणि नल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय डिफॉल्ट. ठीक आहे. यूज टू प्रोव्हाइड फील्डसाठी, म्हणजे डिफॉल्ट फील्ड आली पाहिजे तुमची. ठीक आहे. डिफॉल्ट म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही एखादी व्हॅल्यू दिली, एमटी सोडताय. ठीक आहे. तिथं काहीच नाही घ्यायचं तुम्हाला, तुम्ही विसरलं, तर तिथं काही ना काही व्हॅल्यू इनपुट झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे व्हॅल्यू तिथं फिक्स करताय, तर ते व्हॅल्यू फिक्स झाली पाहिजे. मग आता समजा एज साठी आपण डिफॉल्ट यूज करतोय किंवा हा टेबल घेतला. ठीक आहे. इथं काय काय यूज केले बघा, क्रिएट टेबल, डिफॉल्ट किंवा टेस्ट करा, त्याला डिलीट करून. याला डिलीट केलं तरी चालतंय, कारण तिथं आपण एक्झिक्यूट वगैरे करतो. तर टेस्ट. ठीक आहे. टेस्ट टेबल फर्स्ट रोल नंबरचा प्रायमरी की समजला, कारण आपण प्रायमरी की आता यूज केले, तो प्रायमरी की. त्याच्यानंतर एज साठी काय केले आपण, नॉट नल. एज मध्ये मला नॉट नल पाहिजे. पण डिफॉल्ट, डिफॉल्ट जर तिथं मी इनपुट दिलंच नाही, तर काय आलं पाहिजे, एज 22 हे एज दिलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकॉर्ड डेट, त्याचा डेटच्या फॉर्मॅटमध्ये येतं ते. म्हणजे डेट, जे डेटा जेव्हा आउटपुट करतो तर त्याचा टेक्स्ट टाईप काय असणार आहे, डेट. सो रेकॉर्ड डेट, डेट अँड टाइम, त्याला नाव दिलं. आणि डिफॉल्ट काय, गेट डेट. तिथली जी व्हॅल्यू ऍक्सेस करणार आहे ती फंक्शन गेट डेट या फंक्शन मध्ये यूज करणार. समजा याला मी थोड्या वेळासाठी हे करू, असं देऊन बघूया आपण, म्हणजे याचा यूज होतो का. एवढंच क्रिएट करतोय आपण. नाही सेम, अच्छा इथं शेवटी ठीक क्रिएट करतोय ना इथं आपण. ठीक आहे. याला क्रिएट केलं. हे क्रिएट. त्याच्यानंतर सिलेक्ट. ठीक आहे. टेस्टनच केलेलं आहे आपण, त्याला सिलेक्ट केलं, तर एज आणि तो या ठिकाणी आलेला आहे. मग समजा आपण काय करतो, इन्सर्ट, यालाच कॉपी करू. इन्सर्ट, इन्सर्ट मध्ये काय येणार आता, फर्स्ट रोल नंबर आणि एज दोनच आहेत ना आपल्याकडं. एकाला रिमूव्ह केलं. आणि इथून पण काय, नेम, सॉरी रोल नंबर आणि एज दोनच आहेत फॉर एक्झाम्पल. याला इन्सर्ट केलं. अच्छा सॉरी, इथं रोल नंबर आहे. ठीक आहे. रोल नंबर हाच आहे ना. ठीक आहे. रोल नंबर, याला इन्सर्ट, एक्झिक्यूट, आणि याला सिलेक्ट. ठीक आहे. शो केलं. आता आपण इथं काय डिफॉल्ट दिलेलं आहे, बरोबर. 22 काय दिले डिफॉल्ट, कशासाठी आहे, एज साठी. समजा आपण इथं याला काढलं आणि याला पण काढलं आणि 2 दिलं. ठीक आहे. सेकंड नंबर दिला. एज आपण तिथं घेतलेलंच नाही आणि याला काय करतो, नॉट नल दिलेलं आहे, तरी तो घेतलेला आहे. नॉट नल केले पण आपण व्हॅल्यू दिले नाही, नॉट नल केल्यावर घेतलंच नाही पाहिजे. पण पुढं काय दिले आपण, त्याच्या डिफॉल्ट, म्हणजे डिफॉल्ट जी व्हॅल्यू दिली ते व्हॅल्यू त्याने ऑटोमॅटिक काय केलं पाहिजे, ऍक्सेप्ट केलं पाहिजे थोडक्यात. आलं का 22. समजा इथं तुम्ही आता हे टेबल परत क्रिएट करतो आहे ना, जे दिलंय. सो त्या पद्धतीने, म्हणजे याला किती वेळा, इथले फक्त काय करणार तुम्ही, सिरियल नंबर चेंज करणार आणि याला एक्झिक्यूट. सिरियल नंबर चेंज केला, रोल नंबर, आणि त्याला एक्झिक्यूट. मग तिथं बाय डिफॉल्ट जे ऑप्शन क्रिएट होतोय, तर तो काय करतोय, ह्याला घेऊन एमटी साठी जे दिले डिफॉल्ट. ठीक आहे. एज कॅटेगरी असतं ना आपलं, कमीत कमी 21 वर्षाच्या वरती असले पाहिजे फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस क्रायटेरिया देतो आपण, याच्या खालचा एज मला नाही पाहिजे. तर एखाद्याचं एज नसेल तर तो त्या कॅटेगरीत बसला पाहिजे, असं व्हॅल्यू एक देतो आपण, रेंज. तर ती रेंज ठरवली, मग आपण 22 हे रेंज ठरवून दिली.
की जर बाय डिफॉल्ट तिथं टाकलंच नाही किंवा काहीचा डेटा आपल्याकडे नसेल त्या, पण मी एक बाय डिफॉल्ट एज सी दिलंय, तर कधी पॅन कार्ड असतं, आधार कार्ड असतं, काहींचा डेटा भेटत नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला डिफॉल्ट काहीतरी व्हॅल्यू हे करायचं, इन्सर्ट करायचं असेल. मग एक रॅन्डमली आपण त्याच्याशिवाय पुढे जात नसेल फॉर एक्झाम्पल, तर एक बाय डिफॉल्ट 10 अंक किंवा मोबाईल नंबर असेल, तर त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट 10 न्यूमरिक व्हॅल्यू टाईप केलं तरच तो पुढे जातो. फॉर एक्झाम्पल लेंथ दिली आपण आणि नॉट नल केले, तर त्यावेळेस काय होतं, तो डिफॉल्ट मोबाईल नंबर त्या ठिकाणी इन्सर्ट करतो, जे तुम्ही इथं सेट केलं. तुम्ही दिला ठीक, नाही दिला तर तो डिफॉल्ट मोबाईल नंबर त्या ठिकाणी आला पाहिजे. मग इथं पुढे तुम्ही हे पण वापरू शकता, मोबाईल नंबर बिगिन, ठीक आहे, बिगिन साठी वापरला आणि तिथं डिफॉल्ट कीवर्ड यूज करू शकता, म्हणजे तो ऑटोमॅटिकली जे लेंथ तुम्ही दिलेली आहे इथं न्यूमरिकची, ती लेंथ तो सेट करतो त्या ह्याच्यासाठी, जसं की इथं एज मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. आता इथं काय फॉरेन की आहे, बरोबर. आपण काय केलं, पहिलं प्रायमरी की यूज केलं, बरोबर. तर फॉरेन की इज फील्ड टेबल विच युनिकली आयडेंटिफाय इच रो आहे ऑफ अदर टेबल. ह्याचा जो रो आहे तो दुसऱ्या टेबल साठी काय होतो, कनेक्ट होतो, म्हणजे युनिक पण पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये युनिकच असतं दोन्ही टेबल मध्ये. फर्स्ट काय आहे तुम्हाला, तर एक टेबल क्रिएट करायचंय प्रायमरी की, ज्याच्यात प्रायमरी की असली पाहिजे, म्हणजे त्याच्यात सगळे डिटेल असतील. ठीक आहे, तर आपल्याकडे तर एक टेबल आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केले, प्रायमरी की सेट केलेलं आहे, बरोबर. आता याला जर आपण सिलेक्ट केलं इथून, ठीक आहे, सिलेक्ट केलं आणि डिफरंट आहेत प्रायमरी की, काय केले तिथं डिफरंट डिफरंट दिलेले आहेत. आपण टेस्ट हा टेबल आपण क्रिएट केलेला आहे, बरोबर. तर याच्यामध्ये प्रायमरी की आहे, आता आपल्याकडे कुठली की नाही, फॉरेन कीचा एक टेबल नाही. ठीक आहे, मग इथं काय करायला लागेल तुम्हाला, फॉरेन कीचा एक टेबल क्रिएट, जसं की आता इथं प्रायमरी की केलं आपण, रोल नंबर दिला, म्हणजे त्याच्यात किती फील्ड घेऊ शकता, पण बाय डिफॉल्ट त्याच्यात फक्त प्रायमरी की, म्हणजे पॅरेंट टेबल आणि चाइल्ड टेबल थोडक्यात. ठीक आहे, मग चाइल्ड टेबल तुम्ही प्रायमरी कीचे किती बनवू शकता, 2 3 4 किती. त्याच्यानंतर फॉरेन की साठी, ठीक आहे, म्हणजे रोल नंबर इथं पण आला, इंटिजर आला. याच्यात फॉरेन की यूज नाही इथं केलं, इथं करायला पाहिजे होतं. ठीक आहे, आपण इथंच बनवूया, क्रिएट क्रिएट टेबल, ठीक आहे, टेस्ट 2, बरोबर. त्याच्यानंतर इथं यूज केलं रोल नंबर, सेम तिथली स्पेलिंग इंटिजर. ठीक आहे, त्याच्यानंतर एखादी फील्ड घ्यायची असेल, नेम वगैरे, आता तिथे घेतलं नाही ना आपण, एज घेतलेला आहे, नेम, त्याच्यानंतर व्हॅर कॅर, ठीक आहे, व्हॅर कॅर 20 असं दिलं. याला इथं कोलन, ठीक आहे, इथं याला क्लोज, आणि हा टेबल, सॉरी फॉरेन की. आता इथं काय केलं आपण, टर्म्स म्हणजे एक सब्जेक्ट घेतला इथं, सब्जेक्ट घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर फक्त आपल्या रोल रोल नंबरला फॉरेन की यूज करायचं, टेबल नंबर. इथं तुम्ही इन्फॉर्मेशन काही भरली तरी चालतं. फॉरेन की कशासाठी अप्लाय करतो याच्यामध्ये, दोघांमध्ये पण, आता दोन्ही टेबलला काय आहे, रोल नंबर साठी इथं अप्लाय करतो, सेपरेट एक स्टेटमेंट देतोय आपण. फॉरेन की कोणासाठी, तर दोन्ही टेबल मध्ये रोल नंबर आहे, रेफरन्स कोणाचा आहे, तर फर्स्ट टेबल जे आपण घेतलेलं आहे, टेस्ट, नाही 1 याला देतो, 2 त्याला डायरेक्ट टेस्ट केले आपण, म्हणजे हा रेफरन्स कोणाचा आहे, टेस्ट 1 साठी दिलेला आहे आपण, बरोबर. मग याला आपण काय करतो, एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, कमांड सक्सेसफुली. आता सिलेक्ट करत असताना, सॉरी, आता इन्सर्ट करत असताना किंवा डिलीट करत असताना जो प्रॉब्लेम येतो, तर फर्स्ट काय पाहिजे आपल्याकडं, दोन्ही टेबल, समजा आता हा इन्सर्ट आहे, ठीक आहे, यालाच कॉपी करूया आपण, तर तिथून काढलं, तिथं राहू द्या.
कॉपी. आता इथं घेतलं याच्यासाठी समजा. ठीक आहे, इन्सर्ट याच्या ठिकाणी किती केलेले आपण, सिलेक्ट कुठं गेलं किंवा इथं घेऊया खाली, सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम टेस्ट. ठीक आहे, हा सिलेक्ट करून बघू एकदा किती काय याच्यामध्ये दिलेले. 4 नंबर दिलेत बरोबर, 1 2 3 4. ठीक आहे, आता याच्यामध्ये डायरेक्ट 5 होईल का? समजा आपण 5 देतोय आणि दुसरं काय घेतलं तर नेम. समजा नेम. ठीक आहे, रोल नंबर आणि इथं काय, नेम. ठीक आहे, नेम 1 दिले ना, ओके. आता याला इन्सर्ट करू. काय होते तर इनव्हॅलिड कसते, नेम 1च दिले ना. इनव्हॅलिड कॉलम नेम. सॉरी, टेस्ट 2 पाहिजे कारण त्यात नाहीये ना तो. आता बघा, याला सिलेक्ट आणि एक्झिक्यूट. तर काय होतंय तिथं, फॉरेन कीचा प्रॉब्लेम देतो, कारण तो पहिल्या कॉलम मध्ये पाहिजे तरच तो दुसऱ्या कॉलम मध्ये रेकॉर्ड घेतो. म्हणजे फर्स्ट तुमचा जो क्रिएट व्हायला पाहिजे रोल नंबर, तर तो कशात पाहिजे, तुमच्या पहिल्या टेबल मध्ये पाहिजे, प्रायमरी मध्ये. तर तो फॉरेन की म्हणजे पहिल्यांदा छोटे टेबल बनतात आणि त्याचा लिंक साठी एक नवीन टेबल बनतो, जे की सगळे चाइल्ड टेबलचे फॉरेन की त्याच्यामध्ये इन्सर्ट करता येतात फॉरेन कीच्या, म्हणजे पॅरेंट की सॉरी. ठीक आहे, म्हणजे हा जो टेस्ट 2 आहे तो आपला शेवटी बनवतोय आपण. पहिल्यांदा कोणता बनवतोय, टेस्ट, म्हणजे तो झाला चाइल्ड. आणि त्याच्यानंतर लिंक कोणाला दिली आपण त्याची, टेस्ट 2 म्हणजे पॅरेंट टेबल. हा मेन फॉरेन की ज्याच्यात यूज होते तो पॅरेंट टेबल असतो. आणि जो फॉरेन की साठी असतो तो चाइल्ड टेबल. म्हणजे तसे आणखीन एक टेबल तुम्हाला क्रिएट करता येतो फॉर एक्झाम्पल. म्हणजे आपण रोल नंबर दुसऱ्याला पण देऊ शकतो. किंवा समजा आता इथं काय केलं आपण, हा जो टेबल आहे, ठीक आहे, आता कुठे गेला फर्स्ट टेबल. ठीक आहे, हा टेस्टचा जो आपण टेबल केला प्रायमरी, हा घेतला होता, दुसरा घेतलाय, हाच घेतला होता ना, डिफॉल्ट वाला, ओके. म्हणजे आपण याला कन्सिडर केलं प्रायमरी. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय केलंय आपण, रोल नंबर. रोल नंबरला काय दिलं तुम्ही इथं, प्रायमरी की दिलं. ठीक आहे, आणि दुसरा जो आहे टेबल इथं क्रिएट केला. ठीक आहे, हा याच्यामुळे गोंधळ होते का, नाही हे तर लागणारच आहे आपल्याला. इथं बरोबर आहे, थोडा साईज कमी करतो दिसेल. ठीक आहे, आता इथं दिसतोय प्रायमरी की केलाय एक, आपण काय केलं प्रायमरी की, आणि दुसरा काय केलं फॉरेन. सिंपल जर सांगायचं झालं तर आता याच्यामध्ये काय, आणखीन एक टेबल तुम्ही क्रिएट करू शकता. समजा हाच टेबल मला काय करायचंय, दुसरा टेबल क्रिएट करायचा फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, यालाच काय करतो आपण, इथं घेऊया आणि इन्सर्ट करूया. टेस्ट 2 घेतलंय ना इथं, टेस्ट 1 चालतोय. मग इथं रोल नंबर दिले ना, आता रोल नंबर नाही येणार इथं. इथं काय आलं पाहिजे, नाही समजा सिरियल नंबर, ऑर्डर नंबर वगैरे असतात ना, टेबलचे नाव असतात, एम्प्लॉई आयडी नंबर, ऑर्डर नंबर, त्याच्यानंतर कस्टमर नंबर, आयडी, प्रत्येकाचा आयडी वेगळा असतो. आता इथं काय दिलं, आयडी क्रिएट केलं टेस्ट, हा टेबल क्रिएट केला. ठीक आहे, टेबल क्रिएट केला. हा टेबल तुम्हाला ड्रॉप करावा लागेल, कोणता, ड्रॉप टेबल जे आपण क्रिएट केलाय तो टेबल कोणता, टेस्ट 2. फॉरेन की वाला टेबल केलं ना आपण, त्याला डिलीट केलंय. ठीक आहे, आता तो सिलेक्ट नाही होणार. मग याच्यामध्ये काय परत एक कन्सेप्ट येणार, फॉरेन की चा जो यूज केलाय रेफरन्स, बरोबर, यालाच कॉपी केलं आपण, खाली घेतलं. मग तिथं काय आता याच्यामध्ये पण सिरियल नंबर आला पाहिजे मग तुमचा, हा
इंट जो आहे ना, मग इथं काय आलं पाहिजे, सिरियल नंबर इंट. ठीक आहे. आणि इथं काय आलं पाहिजे, सिरियल नंबर. आणि इथं पण काय आलं पाहिजे, सिरियल नंबर. आणि टेस्ट 1. ठीक आहे, याला क्रिएट करा. कशाला डिलीट केलं ना मी तो, डिलीट ड्रॉप केलाय का हे खाली. टेस्ट 2. अच्छा हे सॉरी, नाही हे टेस्ट आणि टेस्ट म्हणजे, हा नाही ते दोन्ही वापरायचे ना आपल्याला फॉर. आता ह्याच्यावरती घेऊया आपण. असतो फॉरेन की एकच होते, त्याच्यात 2 रेफरन्स द्यायला पाहिजे. आता बघूया काहीतरी राहिले. अच्छा, तो रेफरन्स वेगळा आहे. ठीक आहे. तर तो एक रेफरन्स याच्यासाठी दिला, एक रेफरन्स याच्यासाठी दिला. कोलन फॉरेन की रोल नंबर रेफरन्स टेस्ट, फक्त टेस्ट साठी. सॉरी इथं तो बरोबर आहे, रोल नंबर साठी दिला ना तो. तो ह्याच्यात दिले का प्रायमरी की, दुसरा जो क्रिएट केला टेस्ट 1 केले प्रायमरी की. नाही आपण टेबल आत्ता कोणता क्रिएट केला, हाच केला ना, टेस्ट 1. सेम कसं काय झालं दोन्ही. टेस्ट 1 घेतला. अच्छा इथं रोल नंबर केले, इथं फक्त सिरियल नंबर केले, बाकी सेम होते ना तिथं. तो क्रिएट झालेला दोघं, त्यात इंटिजर सिरियल नंबर पण घेतला इथं, फॉरेन की. म्हणजे आपण 2 चाइल्ड टेबल कनेक्ट करतो एका केला. इन अ त्यात दोघात पण आहे ना मग ते, फक्त दुसरा सिंटॅक्स एरर येतो. क्रिएट केलं. कुठल्या, हा टेस्ट 2 मध्ये. अच्छा, आता दुसरा येईल परत एरर. इथं ना 2 नाही ना चालत, याच्या अंडर द्यायला पाहिजे. हा आता ह्याला जर लॉक केलं वरच्याला, तर समजा याला आपण बंद केलं, कुठं आलं एरर नाही, ते रन केल्यावर दाखवते. आता समजा ह्याला क्रिएट केलं आपण बरोबर, आता परत एरर येतो. नाही सॉरी गेलं आता. ठीक आहे. तर आपण काय केलं, फॉरेन की म्हणजे वेगवेगळे टेबल बनवले, 2 चाइल्ड टेबल बनवले, समजलं. आणि पॅरेंट टेबल एकच असतो, आणि प्रत्येक टेबलचा युनिक जो आयडी देतो त्याला आपल्याला फॉरेन कीचा रेफरन्स द्यावा लागतो. पण त्या दोघांमध्ये जर रेकॉर्ड असेल तरच इथं ते इनपुट होतं. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, हा टेबल घेतला, आता त्याच्यामध्ये काहीच इन्फॉर्मेशन नाही आता दोघांमध्ये पण. समजा आता ह्याला यूज कसं करायला लागेल, हा याच्यात काय घेतलंय तुम्ही, सिरियल रोल नंबर एक घेतला, सिरियल नंबर. ठीक आहे, रोल नंबर नंतर काय इथं यूज करावं लागेल, सिरियल नंबर. ठीक आहे, सिरियल नंबर हाच आहे. आणि काय झालं रोल नंबर काय,
सिरियल नंबर आणि दुसरं काय एज आहे का नेम? नेम वन. ठीक आहे. आणि इथं काय व्हॅल्यूज म्हणजे सिरियल नंबर असं दिलं आपण आणि नेम दिलं. ठीक आहे. आता याला इन्सर्ट करतो काय प्रॉब्लेम होते बघा. तर हा व्हॅल्यू नाहीये एकामध्ये. समजा याच्यात एक व्हॅल्यू आहे पहिल्यामध्ये. ठीक आहे. रोल नंबरचा जो टेबल आहे आपला प्रायमरी वाला, त्याच्यात आपण तर घेतलेले एक 4 पर्यंत सिरीज आहे. ठीक आहे. तो तर आहे. आता काय म्हणतो तो याच्यामध्ये नाहीये. हा दुसरा इन्सर्ट नाही केलेला आपण आणखी. हा म्हणजे स्पेशल याचा जो आहे वन आपल्याला घ्यायला लागेल पहिल्यांदा. समजा आपण याला इथं इन्सर्ट केलं. कोणता आहे तो टेस्ट वन घेतलाय ना दुसरा वाला. आणि त्याच्यात काय काय दिले? सिरियल नंबर आणि फक्त एज दिले. ओनली एज. ठीक आहे. याच्यात परत ठीक आहे. आता हा इन्सर्ट करूया. झाला इन्सर्ट. आता हा होईल का इन्सर्ट? वन वन दिले ना सिरियल नंबर तर घेतलेच बरोबर. झाला. तर त्याचं काय? आता हा सिलेक्ट करावा लागेल टू. ठीक आहे. याला सिलेक्ट केलं आणि एक. तर हे बघू तर सिरियल नंबर, रोल नंबर, सिरियल नंबर आणि नेम. पण जोपर्यंत तुम्ही चाइल्ड की मध्ये म्हणजे चाइल्ड टेबल जो आहे प्रायमरी की यूज केलेलं दोन टेबल, त्यामध्ये जोपर्यंत इन्फॉर्मेशन तुम्ही टाकत नाही तोपर्यंत तो पॅरेंट टेबल मध्ये तो टेबल क्रिएट होत नाही त्या त्या सिरियलने. ठीक आहे. म्हणजे दोघांमध्ये पण तो पाहिजे सिरियल नंबर आणि रोल नंबर. समजली कन्सेप्ट? आता डिलीट करताय तुम्ही याला कशाला? हा समजा रेकॉर्ड डिलीट करायचं मला टेस्ट 2 मध्ये. तर काय करतो आपण? डिलीट फक्त रेकॉर्ड बरं का. डिलीट फ्रॉम टेबल. काय टेबल? टेस्ट 2. आणि वेअर सॉरी काय करायचंय? आणि काय डिलीट करायचं आपल्याला कंडिशन द्यायचंय. समजा रोल नंबर दिला आपण बरोबर. किती? एक. झालं? नाही व्हायला पाहिजे. टेस्ट 2 आहे ना आपला हा वाला फॉरेन की. समजा कारण तो टोटल ह्याच्यातून डिलीट केलं पाहिजे तो. होतोय पॅरेंट मधून चाइल्ड मधून डिलीट जिथून क्रिएट करतोय ना तिथून तो. हा नाही नाही सॉरी. आता हा इथं क्रिएट केला होता पण तिथून डिलीट होत नाही आता. प्रायमरी मधून चाइल्ड मधून तुम्ही डिलीट करताय ना तर होत नाही. इथून होतंय. क्रिएट करत असताना तुमचा तो याच्यात पाहिजे चाइल्ड मध्ये. आणि डिलीट करत असताना तो मेन टेबल मधून डिलीट झाला पाहिजे तर तिथून होतो. आता समजा ह्याला आपण कुठे गेला हा आताच क्रिएट केलता ना. याला परत क्रिएट केलं मी आणि आपण डिलीट करतोय समजा दुसऱ्या कुठल्याही टेस्ट वन मधून. आहे ना तिथं रोल नंबर वन मध्ये एज आहे वाटतं सिरियल नंबर आहे वाटतं बरोबर. सिरियल नंबर. ठीक आहे. आणि आपण याला एक्झिक्यूट करतो तर तो होणार नाही. हा कधी रन होतो? जर याला आपण या टेबल मधून रिमूव्ह केलं. कोणत्या? टेस्ट 2 चा जो टेबल आहे तुमचा तिथून जर रिमूव्ह केलं. ठीक आहे. याच्या बेसवरती समजा आपण काय केलं? एक्झिक्यूट केलं. झालं. आता हा पण झाला पाहिजे. होतं. म्हणजे याचं कन्सेप्ट काय? जेव्हा तुम्ही मेन टेबल बनवताय तो तर त्याच्या एंट्री ज्या असतील म्हणजे जे तुम्ही युनिक की प्रायमरी की वापरताय युनिक आली पाहिजे. तर तो चाइल्ड टेबल मध्ये क्रिएट झाला पाहिजे पहिल्यांदा. तर तो फॉरेन टेबल मध्ये म्हणजे मेन टेबल पॅरेंट टेबल मध्ये क्रिएट होतो. आणि पॅरेंट टेबल मध्ये एकदा डेटा क्रिएट झाला तर तो
चाइल्ड मधून डिलीट होत नाही. जोपर्यंत इथं क्लिअर करत नाही तुम्ही त्याला, तोपर्यंत तो त्या ठिकाणी पण क्लिअर होणार नाही. ही कन्सेप्ट आहे त्याची. समजलं? म्हणजे चाइल्ड टेबल किती बनवू शकता. नाही समजलं? थोडा गोंधळ झालाय ना, है का नाही? आता इथं म्हणजे गोंधळ म्हणजे नाही, फर्स्ट स्क्रीन तर दिसते ना, स्क्रीन दिसते ना. ठीक आहे, आता तूच सांगायचा. आता समज आपण हा वरचा दिला सोडून, आता फर्स्ट काय करायचं, 3 टेबल क्रिएट केले आपण. क्रिएट टेबल 1. ठीक आहे, टेबल 1 क्रिएट केलं. आणि याच्या समजा आता हा स्पेस जास्त घेते, त्याच्यामुळे काय कंटिन्यूच करतो. क्रिएट टेबल. ठीक आहे, टेबल आणि T1. ठीक आहे, T1 नावाचं एक चाइल्ड टेबल बनवतोय आपण. बरोबर. मग याच्यामध्ये काय केलं, फर्स्ट रोल नंबर घेतला. रोल नंबर जे की इंटिजर आहे आणि त्याला प्रायमरी की दिलेली. ठीक आहे, आणि कॉमा नेम 1 व्हॅर कॅर ब्रॅकेट मध्ये त्याची लेंथ. बस झालं एवढं. ठीक आहे, सॉरी अजून एकदा इथं संपला. हा काय झाला, फर्स्ट टेबल. बरोबर. आता यालाच कॉपी करतो मी. हे चाइल्ड टेबल आहे, इथं लिहितो मी चाइल्ड. बरोबर. याला सिलेक्ट केलं, कॉपी केलं, परत इथं घेतलं. टेबल 2 करायचं याला फक्त. ठीक आहे, रोल नंबरच्या जागी आपण काय केलं, इथं सिरियल नंबर एवढाच बदल केला. बाकी आहे ते चालते, नेमचा काही प्रॉब्लेम येत नाही. हा एक काय झाला, चाइल्ड टेबल झाला. दोन चाइल्ड टेबल झाले. आणि दुसरा जो आहे तो काय करणार आहे आपण, 3 नंबरचा. बरोबर. हा काय करतो आपण, याच्यामध्ये दोन्ही आले पाहिजे ना आता तुमचे, रोल नंबर आणि सिरियल नंबर. बरोबर, इथं काय आलं पाहिजे, सिरियल नंबर पण आला पाहिजे. ठीक आहे, सॉरी इथं हे देतो ना आपण, हे डेटा टाईप इंटिजर, सिरियल नंबरला पण डेटा टाईप इंटिजर आणि नेम. ठीक आहे, हा ते काढायचं नेम. आणि व्हॅर, इथं नाही देत चालतं, इथं दुसरं काहीतरी नेमच्या जागी एज देऊया. ठीक आहे, एज इंट. आणि प्रायमरी की रिम. ठीक आहे, हे काय केलं, पॅरेंट टेबल. बरोबर, इथं काय हा किंवा फॉरेन की ज्याला वापरलं आपण. ठीक आहे, आता याच्यामध्ये दुसरं कंडिशन काय होती, जे आपण 2 की वापरल्या होत्या बघा इथं, फॉरेन की शेवटी. ठीक आहे, सेम हेच. आता मेन टेबल आहे बरं का, हा तुझा थर्ड जो आहे टेबल, तर तो काय आहे, मेन टेबल आहे. समजायला मी इथे एंटर केलं आणि इथे यूज करूया. ठीक आहे, तर फॉरेन की दोन टेबलला अप्लाय केलं आपण फॉरेन की. ठीक आहे, कोणाकोणाला, टेबल 1 T1. T1 मध्ये काय आहे, रोल नंबरला युनिक काय तो प्रायमरी की रोल नंबरला दिली, म्हणून तो प्रायमरी की फॉरेन की रोल नंबर रेफरन्स टेबल 1 रोल नंबर. आणि फॉरेन की सिरियल नंबर म्हणजे टेबल 2 च्या रेफरन्स टेस्ट 1, सॉरी T2 सिरियल नंबर. बरोबर. आणि हा 3 टेबल क्रिएट होतात या ठिकाणी. तिन्ही टेबल जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता त्यावेळेस झालं ना. वरचा नव्हता झाला, हा एक. अच्छा सॉरी,
त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. इथपर्यंत करूया, परत होते का बघू. ऑलरेडी झालेले आहेत. एकदा सिलेक्ट करून बघूया. सिलेक्ट ऍस्ट्रिक फ्रॉम T1. तिघांना पण कॉपी करूया एकदाच. T1, T2 आणि हा T3. याला सिलेक्ट आणि एक्झिक्यूट. होय, काय आलं? हा, पण काय दुसरं काय ते दाखवत होतं. होते ते ऍट अ टाइम, पण डेटा नसल्यामुळे एक एक बघूया. बहुतेक क्रिएट केलेलं आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. हे ऑलरेडी आहे. हा, आधीच आहे. त्याला ड्रॉप केलं तर परत बनवावं लागेल. मग ह्याला काय करायचं, ड्रॉप टेबल T1. हाही झाला तरी चालतंय, असं काही. परत करू तेवढं. आता हा होणार नाही सिलेक्ट, बरोबर, तो ड्रॉप झाला. म्हणजे हे दोन होतात का या नावाने तर नसणार आहे काहीच. आहे का? सोहेल. याला पण ड्रॉप आणि याला सिलेक्ट. ह्यात पण आहे का एकदा चेक. कारण तो इनव्हॅलिडच आहे, त्याच्याकडे मेन टेबलच डिलीट केलेत आपण, त्याच्यावर तो होणार नाही. आता आता करूया तिन्ही. ठीक आहे. सो इथून बरोबर हा इथपर्यंत आले तिन्ही पण. ठीक आहे, आता शो होतात का बघूया तिन्ही पण. कारण ते ऑलरेडी होते ना आपल्याकडे, त्याच्यामुळे ते कन्फ्युज होते. हे बघा, तर रोल नंबर, सिरियल नंबर आणि एकाच रोल नंबर, सिरियल नंबर, म्हणजे तिन्ही टेबल ओके झालेले आहेत. मग हे दोन आहेत ते चाइल्ड टेबल आहेत. चाइल्ड टेबल किती बनवू शकता, किती. फक्त त्याच्यात जे युनिक की वापरताय ते तुमच्या पॅरेंट टेबल मध्ये आलं पाहिजे, त्याला फॉरेन कीच्या अंडर घेतलं पाहिजे. हेच समजलं. आणि डिलीट कर. आता मी डायरेक्ट जर या पॅरेंट टेबल मध्ये डेटा इन्सर्ट केला तर होईल का? नाही होणार. कारण तिथं रेकॉर्डच नाही पहिल्या दोन्ही मध्ये. म्हणजे सिरियल नंबर आणि रोल नंबर जोपर्यंत तुम्ही त्या चाइल्ड टेबल मध्ये इन्क्लूड करत नाही तोपर्यंत पॅरेंट टेबल क्रिएट होत नाही. आणि क्रिएट झालेला जर डेटा तुम्हाला डिलीट करायचा असेल तर तो पॅरेंट टेबल मधून जोपर्यंत डिलीट होत नाही तोपर्यंत चाइल्ड मधून होत नाही. का करून दाखवायचं डेटा क्रिएट? समजलं का? का करून दाखवायचं? ठीक आहे. युनिक कीचा काय तुमचा प्रॉब्लेम नाही. युनिक की वेगळा कीवर्ड आहे. तो प्रायमरी आणि फॉरेन कीचा काही संबंध नाही. तुम्ही नॉट नल, युनिक की किती वेळा पण फॉरेन की जिथं यूज करता तिथं यूज करायचं नाही, फक्त ते युनिक. नाही नाही, फॉरेन की घेतलात ना मग नाही घ्यायचं, मग दुसऱ्यासाठी घेऊ शकता. एज साठी, सिरियल. नाही, युनिकचा यूज वेगळा. युनिक डुप्लिकेट घेतो ना, मग तो फॉरेन की दोन्हीला नाही घेत. डुप्लिकेटही नाही घेत आणि हा पण नाही घेत, नल पण नाही घेत. आणि तो फक्त प्रायमरी की असेल तरच कनेक्ट होते फॉरेन कीला. युनिक की वेगळा आहे कन्सेप्ट. म्हणजे एखाद्या कन्सेप्ट म्हणजे सिरियल नंबर. समजा सिरियल नंबर काय असतो, एक रेकॉर्ड झाला की दोन, दोन रेकॉर्ड झाले की तीन. रोल नंबर वेगळा पण असू शकतो, ABC 1 2 3. म्हणजे मिक्स असू शकतो नंबर प्लस टेक्स्ट फॉर्मॅट पण येऊ शकतो तुमचा रोल नंबर. जसं की एम्प्लॉय आयडी म्हणू शकतो आपण. एम्प्लॉय आयडी काय असतो, बोथ असतो. तर त्यावेळेस तुम्ही एम्प्लॉय आयडी व्हॅर मध्ये पण घेऊ शकता आणि त्याला तुम्ही प्रायमरी की वापरू शकता. पण सिरियल नंबर आहे तो युनिक आला पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 असं कंटिन्यू रिपीट इन्सर्ट नाही झाला पाहिजे. तर तशा ठिकाणी तुम्ही युनिक कीचा वापर करू शकता. एकदा चेक करा फास्टली, कन्फ्युजन क्लिअर होईल. हम्म? हा, ते आहेत ना बाकीचे, अजून भरपूर आहेत. आहेत ना खाली.
टेबल टेबल लेवल आहे. अच्छा, चेक राहिलं का? माझ्याकडे सुटलं का? हा, तेव्हा सांगायचं बघ बस. डिफॉल्टच्या वरी गेलं का चेक? हा, इथे सॉरी. हा, हा चेकचा यूज काय तर तुम्ही जे की क्रायटेरिया यूज करू शकता. चेक म्हणजे काय, क्रायटेरिया यूज करता येतं इथं असं. म्हणजे आता तुम्ही टेबल क्रिएट केला ना, तर याच्या खाली एज आलीच नाही पाहिजे कोणाची. म्हणजे 21च्या वरतीच एज असलेली मला पाहिजे. तर त्यावेळेस चेकचा वापर करायचा. हा हा जो टेबल आहे समजा आपण इथून घेतला आणि इथं इन्सर्ट केलं. आता हे आणखीन एक बंद करू. नाहीतर टेबल 4. ठीक आहे, याला तुम्ही काय केलं, क्रिएट केलं बरोबर. काय केलंय, लेस दॅन इक्वल टू 45 एज दिले. याच्या खाली घेईल का मग तो? नाही घेणार. जर तुम्ही इथे इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, इन्सर्ट इनटू टेबल काय, टेस्ट 4 व्हॅल्यूज, डायरेक्ट व्हॅल्यूज टाकूया आपण. आणि फर्स्ट व्हॅल्यू काय, रोल नंबर, समजा 1 नंबर रोल दिला आणि 35 एज दिलं आणि याला इन्सर्ट करतोय. तर तो होईल का इन्सर्ट? लेस दॅन केले, सॉरी, होईल. आता समजा दुसरा केला, हा झाला 2 नंबर आणि समजा याला 42 केलं, होत नाही येत. का तर काय दिले आपण त्याला कंडिशन. मग तुम्ही लेस दॅन देऊ शकता, ग्रेटर दॅन देऊ शकता, काही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ज्या कंडिशन मध्ये चेक देताय तर त्या चेक तो अप्लाय करतो. एज एज इंटिजर आहे. नॉट नल करा न करा तो वेगळा प्रश्न आहे. आणि चेक चेक लावलं तुम्ही एज साठी. एज काय आलं पाहिजे, तर लेस दॅन 40च्या खाली असले पाहिजे. जर त्याच्यावरती टाकायचा प्रयत्न केला तर तो घेतला नाही पाहिजे, फॉर एक्झाम्पल. म्हणजे कंडिशन अप्लाय केलेली त्या ठिकाणी चेकची. हे नोट्स पाठवू का, या इथपर्यंत झालेलं आहे? स्टॉप करतो.